त्यांच्याच पक्षातली माणसं सुद्धा आता त्यांच्या अंगावर यायला लागली. आता हे जर कदाचित विरोधी पक्षांनी केलं असतं तर ह्यांनी आमच्यावर आरोप केले असते. आता काय म्हणायचं ह्या प्रकरणाला? आपण सर्वांनी बघितलं, आज पेपर आलं, सगळ्यांच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती ती संपूर्ण स्टोरी आलेली आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणचे सगळे जर आपण चित्र महाराष्ट्रातलं जर पाहिलं आपण, तर लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला या निवडणुकीमध्ये आघाडीच्याच उमेदवाराला आपल्याला मतदान करावं लागणार आहे आणि ते करण्याचे तशा प्रकारची पोषक वातावरण या 10 दिवसामध्ये खूप बदललेलं आहे. आताशी पहिला फेज आज आहे, उद्या 11 तारखेला दुसरा फेज आहे, 23 तारखेला तिसरा फेज आहे आणि 29 तारखेला चौथा फेज आहे महाराष्ट्रापुरता. त्याचं देश पातळीवर तर 20 मे पर्यंत निवडणुका होणार आहे. आणि म्हणून जसा जसा इलेक्शनच्या प्रचाराचा कालावधी वाढत चाललेला आहे तसा तसा अंडर करंट सुद्धा पब्लिक मध्ये वाढत चाललेला आहे. शेवटी जनता मतदार हा सर्वश्रेष्ठ आहे, तो मायबाप आहे, तोच सर्व की उद्याची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायचं ही झाली वस्तुस्थिती. आता या निवडणुकीच्या संदर्भात आज राज्यातली परिस्थिती काय? शेवटी निवडणुका जरी केंद्राच्या असल्या तरी राज्य तितकंच महत्वाचं आहे, कारण त्यांची सत्ता आहे राज्यामध्ये. आज महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण बघितली तर 5,35,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्य सरकारवर आहे. आम्ही नाही, इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्राच्या रिपोर्टमध्ये आहे, ते नेटवरती आपल्याला पाहायला मिळेल. विधिमंडळाच्या वेबसाईटवरती सुद्धा आपल्याला तो फायनान्शियल इकॉनॉमी सर्वेचा रिपोर्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पण इन ब्रीफ मध्ये सांगायचं झालं तर 5,35,000 कोटीचं कर्ज काय झालं? आम्ही सत्तेत असताना 2014ला आमच्याकडून सत्ता गेली, ठीक आहे, ते लोकशाहीमध्ये लोकांना वाटले की यांच्यापेक्षा हे बरे असतील, केलं परिवर्तन, ठीक आहे, आम्ही लोकांचा कौल ऍक्सेप्ट केला. पण त्यावेळेस आम्ही सत्ता सोडताना 2,82,000 कोटीचं कर्ज होतं आणि आज मात्र 5,35,000 कोटीचं कर्ज का झालं? म्हणजे एवढं 3.25 लाख कोटीचं कर्ज ज्याला या 5 वर्षामध्ये आपण का काढलं त्याचा हिशोब कोण देणार आहे का? याच नागपूर औरंगाबाद मध्ये आताचे मुख्यमंत्री त्यावेळेस प्रदेश अध्यक्ष होते भाजपचे, त्यांनी इथंच मोर्चा काढला होता की आर्थिक श्वेतपत्रिका सरकारने काढला आमच्या विरोधात. त्यावेळेसचे आताचे अर्थमंत्री जे सुधीर मुनगंटीवार साहेब, त्यावेळेस त्यांचं वक्तव्य काय होतं? महाराष्ट्रामध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीचं पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू झालेलं आहे. जे रिपोर्ट्स आमच्या कानावर येतात, अतिशय प्रचंड प्रतिसाद हा आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यामध्ये राज्यामध्ये दिसतो. हवा आता महाराष्ट्रामध्ये पूर्ण बदललेली आहे. एक अंडर करंट या सरकारच्या विरोधामध्ये आता निर्माण झालेला आहे. समाजातला असा एकही घटक नाही की जो सरकारच्या बाजूने बोलण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी तयार नाही. आणि आम्हा सर्वांना विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये निश्चितच आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळते. सैनिकांच्या जी कारवाई झालेली आहे त्याचा उल्लेख हा निवडणुकीत करू नये असं म्हटलं जातं, मात्र भाजपकडून सतत केलं जातं. इतकंच नाही तर सैनिकांचा अवमान केला जातो. रावसाहेबांनी सैनिकांना अतिरेकी संबोधलं होतं. काल सुरेश धस यांनी वीरप्पांची तुलना दिली आहे, म्हणजे आपले वैमानिक झाले. एक तर असं आहे की त्यांच्या पाया त्यांच्या तर वाळू बसरायला लागली. इलेक्शन कमिशनने स्पष्ट आदेश काढले की कोणत्याही राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुरक्षितेच्या संदर्भात कुठेही भाष्य करायचं नाही. हा काही इलेक्शनचा मुद्दा नाही, परंतु आता दुर्दैवानं सत्ताधारी पक्षाकडे आता कुठलाच मुद्दा शिल्लक नसल्यामुळे आणि ते वरपासून खालपर्यंत फक्त ते सर्जिकल स्ट्राईक याबद्दल किंवा इतर काही जी विधानं करतायत, मला असं वाटतं की याबद्दल अनेक वेळा तक्रारी आता आमच्या पक्षाने पण केलेत, इतर पक्षांनी पण केलेले आहेत. आणि ही बाब अतिशय गंभीर आहे, चुकीचं आहे. आपण काही नियम पाळणारे का नाही? ठीक आहे, देशाबद्दल आम्हा सर्वांनाच बिगर अभिमानाचं कुणीच नाही. आपण आपल्या दृष्टीने पहिल्यांदा देश ही पहिली प्रायोरिटी, नंतर पक्ष, नंतर निवडणुका, नंतर पार्लमेंट, विधानसभा ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. हे सगळं इलेक्शन कमिशनने सांगितलेलं असताना सुद्धा वारंवार त्याच मुद्द्याचा उल्लेख केला जातो. याचा अर्थ असा आहे की सरकारमधल्या प्रतिनिधींना सरकारबद्दल सांगण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आणि म्हणून हा एक प्रचार या माध्यमातून चालू आहे. इलेक्शन चालू आहे, मात्र इलेक्शनच्या या पूर्ण काळामध्ये दुष्काळ कुठं बाजूला पडत चालला आहे, कारण दुष्काळाचे कोणतेच मुद्दे येत नाही. तेव्हा आज टँकरची जी परिस्थिती खूप भीषण चाललेली आहे, कोणाचंच लक्ष त्याच्याकडे जात नाही. हे खरं आहे, कारण आपण जर इलेक्शन कमिशनचे जर आपण परिपत्रक पाहिले तर स्केअरसिटीसाठी आपल्याला इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स आहेत की ह्याला काही एवढं फंडेड लागू नाही.
मग आता प्रश्न असा आहे की बऱ्याच ठिकाणी टँकरची मागणी आहे. आणि सरकारची प्रथम जबाबदारी आहे की पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं. आज टँकर मिळत नाही. खाली तहसीलदार प्रांत लेवलला अधिकार नाही. सगळे कलेक्टर आता निवडणुकीचे आरो झालेले आहेत. ठीक आहे, तो इलेक्शन